रत्नाकर मतकरी यांच्या संभ्रमाच्या लाटा या गूढ कथासंग्रहातून संभ्रमाच्या लाटा नावाची कथा. अमावस्येची मध्यरात्र. सारे वस्तू मात्र काळोखाच्या डोहात बुडून गेलेले. अंधाराच्या काळ्या वर्गाखेरीज दुसऱ्या कुठल्याही रंगाची नावनिशाणी राहिलेली नाही. रंग सोडाच, पण सारे आवाज देखील जसे काही काळ्या पांघरुणात घुसमटून गेलेले. सर्वत्र निश्चल शांतता. काळ्याशार दगडाची प्रचंड कमान, त्यामध्ये शिशवी लाकडाचा प्रचंड दिंडी दरवाजा. दरवाजातून आत गेले की दुतर्फा गर्द झाडी. काळोखात वाऱ्याच्या झुळकीबरोबर मागे पुढे माना वेळवणारी आणि सरसर आवाज करीत फांद्या नाचवणारी काळ्या झाडांची पिशाचे. जीव मुठीत धरून पाय वाट्याने चालत गेले की लागल्या वाड्याच्या पायऱ्या, प्रशस्त दगडी पायऱ्या, त्यावर कुठे कुठे जीर्ण गवत माजलेले. वाडा चिरेबंदी, दोन बाजूला दोन मनोरे, त्यामुळे तो वाडा शीर नसलेले पण हात उगारलेले एखादे राक्षसी कबंध मांड्या फाकून गुडघे उचलून बसावे तसा अभद्र दिसणारा. या क्षणी त्या काळ्याकुट्ट राक्षसाचा फक्त एकच डोळा आग ओकत असलेला, त्यातून बाहेर पडणारा तांबडालाल प्रकाश आणि धूरच धूर. वाड्याची सारी दारे बंद, साखळदंड ओढून घेतलेले, कडेकोट बंदोबस्त. फक्त वरच्या त्या एका दालनात हा तांबडालाल उजेड. दालनात लाल दगड काचेच्या दोन हंड्या टांगलेल्या, कणाकणाने जळणाऱ्या वातीचा हा प्रकाश. सारे दालन धुपाने भरून गेलेले. दालनात प्रतिष्ठित पुरुषांची तोबा गर्दी. सारे दाटीवाटीने बसलेले. दालनाला एक जाळीदार गवाक्ष, गवाक्षाला भिडलेले असंख्य डोळे. ही स्त्री वर्गाची बसण्याची सोय. इतका जनसम्मर्द खिळून बसलेला, पण कुणाच्याही तोंडून आवाज नाही की कुणाची हालचाल नाही. सगळ्यांवर जणू कुणा अनामिक शक्तीने मंत्र टाकून त्यांची मातीची चित्रे बनवलेली. सगळ्या नजरा एकाच ठिकाणी खिळून राहिलेल्या. दालनाच्या मध्यभागी एक चौथरा, त्यावर बिछायत अंथरलेली. बिछायतीवर एक राजबिंडा भव्य पुरुष बसलेला. त्याच्या गोऱ्यापान उघड्या छातीवर रक्तवर्ण फुलांची भरघोस माळ रुळत असलेली. कमरेला रक्तरंगाचेच रेशमी वस्त्र, मागे सोन्याची प्रभावळ, दोन बाजूंना दोन सोन्याच्या समयांमध्ये वाती तेवत असलेल्या. भरदार आवाजात स्वामी निर्भय निरंतर प्रवचन देत असतात. तेव्हा माझ्या बांधवांनो, मृत्यूचे भय टाकून निर्भय व्हा. इहलोक आणि परलोक यांच्यात भेदभाव करणे सोडून द्या. परलोक हे दुसऱ्या कशाचे नाव नसून तंतोतंत इहलोकाचीच ती प्रतिसृष्टी आहे. या लोकांत ज्याप्रमाणे वाडे आहेत, उद्याने आहेत, सरोवरे आहेत, त्याचप्रमाणे तिथेही ती आहेत. या जगात माणसं वावरतात तशीच ती तिथेही वावरतात, आणि या जगात ती जे उद्योग करतात तेच त्याही लोकांत करतात. फरक एवढाच की त्यांना उत्पत्ती आणि वाढ यांची गरज नसल्यामुळे खाणे-पिणे किंवा विषयोपभोग मात्र तिथे अस्तित्वात नाहीत. तेव्हा विषयादी ऐहिक गोष्टींची वासना शिल्लक राहिलेले आत्मे परलोकात दुःखी होतात. या कारणासाठी विषयादी पदार्थांची आसक्ती याच लोकात सोडून द्यावी, म्हणजे मनुष्य परलोकात सुखी होतो. अन्यथा स्वर्ग वा नरक या कल्पना खोट्या आहेत. यमदूत आपला छळ करतील या कल्पनेने मृत्यूचे भय बाळगणे मूर्खपणाचे आहे. मृत्यूपासून निर्भय व्हा. स्वामीजी आजवर हा संदेश सर्वत्र पसरवीत आले आहेत. म्हणूनच त्यांना निर्भय निरंतर अशी उपाधी मिळालेली. परलोक विद्येचा दांडगा व्यासंग त्यांच्या गाठीशी आहे. कुणी म्हणतात त्यांना साक्षात्कारही झालेला आहे. काही वेळाने प्रवचन संपते. मंडळी स्वामीजींच्या नावाचा जय जयकार करतात आणि परमेश्वराचा जयघोष होतो. आणि यानंतर आजच्या रात्रीचा अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम. स्वामी बाजूला होतात आणि एक तरुण स्त्री व्यासपीठावर येऊन बसते. तिच्याही अंगावर रक्तवर्णी रेशमी वस्त्र आहे. केस
पूर्ण मोकळे सोडलेले. ही सुवर्णकांतीची तरुणी रूपवती आहे, पण तिचा चेहरा इतका गंभीर आहे की तिच्याकडे पाहताच मान खाली लवलीच पाहिजे. तिच्याही गळ्यात रक्तफुलांची माळ आहे आणि डोळ्यांत कुठल्या तरी अलौकिकाचा वेध आहे. ती येऊन बसताच मंडळीत क्षणमात्र कुजबूज होते. पक्ष्यांचा कळपच्या कळप उडून जावा, त्यांच्या पंखांचा फडफडाट क्षणमात्रच विरून जावा, तशी कुजबूज बंद होते आणि पुन्हा डोळे समोरच्या चौथऱ्यावर खिळतात. नंदिता येऊन बसते तेव्हा जणू ती स्वतःची नसते. हा तिचा नेहमीचा अनुभव आहे. स्वामीजींचे प्रवचन सुरू झाले की तिची शुद्ध नेहमी हरपू लागते. पण शुद्ध हरपते असे तरी कसे म्हणावे, कारण तिचे केवळ या देहाचे भान जात नाही, तर त्या जागी दुसरे काहीतरी नवीन जाणवू लागते. कुठून तरी नवीन संदेश येऊ लागतात. निश्वासांचाही आवाज येईल अशी शांतता दालनात पसरते. नंदिता समाधी लावून बसलेली आहे. तिचा श्वासोच्छ्वासही जनसंमर्दाकडून टिपला जातो. तो टिपण्यासाठी प्रत्येक कान, प्रत्येक नजर तत्पर होऊन बसते. नंदिताला मात्र या कशाचीच जाणीव नाही. आता दालनात शांतता असली किंवा नगारे बडवले, दोन्ही तिला सारखेच. तिचे पाय या किनाऱ्यावरून केव्हाच सुटले आहेत. सारे प्रश्न निरभ्र झाले आहे. एका अथांग अंधार तिला चारी बाजूंनी वेढून राहिला आहे, पण तरीही त्या अंधारात तिची दिशा हरवलेली नाही. एका विशिष्ट दिशेकडून प्रकाशाचे किरण तो अंधार भेदून तिच्यापर्यंत येत आहे. हा प्रकाश किती योजनांवरून तिच्याकडे येतो कुणास ठाऊक, पण तो काही क्षण येतच राहतो. अखेरीस मात्र आपला किनारा मिळाल्यासारखा तो येऊन पोचतो. लाटा किनाऱ्यावर आपटून फुटाव्यात तसा तो इकडे तिकडे विखुरतो. आता नंदिताच्या भोवतालचा अंधार तितका दाट राहत नाही. किरमिजी प्रकाशाचे लहान लहान तरंग तिच्या भोवती पसरून जातात. हा प्रकाश एरवीच्या उजेडासारखा नाही, पण तो आता तिच्या परिचयाचा झाला आहे. त्याची किरमिजी छटा हळूहळू निवळत जाते. रंग साधारण कुसुंबी होतो. त्या कुसुंबी प्रकाशात काहीतरी ओळखीचे वाटू लागते. मानवी रूपांचा भास कुठे कुठे होऊ लागतो. काही नजरा बोलण्यासाठी उत्सुक झालेले काही ओठ, भाल प्रदेशावर झेपावणाऱ्या केसांच्या बटा, तर कुठे नुसतीच शेंडी, कुठे एखादा शिरपेच, कुठे मंदिर, कुठे हातातला दंड. गर्दी हळूहळू वाढत जाते. प्रकाशाचे वलय विस्तारित जाते. त्या हेलकावणाऱ्या प्रकाशात हालचाल होऊ लागते. आकाराचा समुद्र लाटेलाटेने पुढे सरकत राहतो. सळसळ होऊ लागते. मंद ध्वनी ऐकू येऊ लागतात. भुंग्यांचा गुंजारवासारखा हळूहळू त्या गुंजारवाला आकार येऊ लागतो. शब्द ओळखीचे येतात. नंदितेची हालचाल नियंत्रित झालेली, डोळे मिटलेले, तिच्या तोंडून शब्द येऊ लागतात. पण हा आवाज अगदीच वेगळा. तिचा नेहमीचा नव्हेच, पण पुरुषाचाही नव्हेच. उंचावरून पडणाऱ्या पाण्याच्या धारेने ध्वनिरूप घेतले तर जसे वाटेल तसा काहीसा आवाज. इथे सरदार आहेत. डोक्यावर निळ्या रंगाचा मंदिर, कपाळाला आडवा गंध, चांदीचे व्याघ्र मुख बसवलेली काठी. या वर्णनाचे सरदार उभे राहतात. एकाग्र होऊन ऐकू लागतात. त्यांचे थोरले बंधू आले आहेत. घोड्यावरून पडून इहलोक सोडलेले सरदार मान डोलवतात. सूचना देतात. सांभाळून राहणे, हलक्या प्रतीच्या लोकांचे न ऐकणे, खुनाचा धोका आहे, जप पूर्ववत चालू ठेवावा, हातात हिऱ्याची अंगठी, वस्त्रे शक्यतो शुभ्र. काही क्षण स्तब्धता. मग सरदार हात जोडून खाली बसतात. नंदिता पुन्हा बोलू लागते. राधिका, राधिका. बैंगनी लुगडे, नाकात चमकी, गवाक्षात बांगड्यांची किणकिण होते. पिताजी आले आहेत. खूप काळजी घेतात. त्यांचे लक्ष आहे. सांभाळून घेतील. चिंता न करणे. पती परागंदा आहे. मथुरेच्या बाजूला आहे. मकर संक्रांतीपर्यंत येईल. पुन्हा स्तब्धता. मग आणखी कुणी, नंतर आणखी कुणी.
पानिपतच्या लढाईत कामी आलेल्या कुणा सरदाराचे आपल्या वंशजाशी हितगुज. शनिवार वाड्यावर एकादशनी करताना देहावसान झालेल्या भिक्षुकाची वेडसर मुलाला सांभाळून घेण्यासाठी सुनेला विनवणी. अकाली गेलेल्या सईबाईने मैत्रिणीची काढलेली आठवण. होता होता ती परक्या प्रकाशाची लाट ओहोटी लागल्यासारखी किनाऱ्यावरून ओसरते. किनारा पुन्हा काळोखात बुडतो. प्रकाशाची वाट अंधुकही राहत नाही. नंदिता अचानक गप्प होते. श्रोतृवृंद काही वेळ स्तब्ध राहून वाट पाहतो. मग जयघोष सुरू होतो. नंदिताचा, स्वामींचा, अतर्क्य लीला घडविणाऱ्या परमेश्वराचा. ह्या जयघोषाने नंदिता जागी होते. असंख्य मस्तके तिच्या चरणावर झुकतात. तिच्या आणि स्वामींच्या पदस्पर्शासाठी झुंबड लागते. आशीर्वादासाठी यांत्रिकपणे हात उचलून नंदिता उभी असते. परंतु अजून ती हरवलेलीच आहे. हे नमस्कार, ही लोटांगणे, हे सारे आपल्या अस्थि मांस धर्माच्या कायेसाठी आहे असे तिला मुळीच वाटत नाही. कुठल्या तरी परमतत्वाच्या द्वारीची आपण एक पायरी आहोत एवढीच तिची भावना. हळूहळू दालन रिते होते. उत्तर रात्रीचा गारवा गवाक्षाच्या नक्षीतून आत येऊ लागतो. सेवक येऊन बाजूला पडलेला नजराण्यांचा ढीग सांभाळून तोलून मापून बाहेर घेऊन जातात. स्वामीजी देखील विश्रांतीपूर्वीचे ध्यान करण्यासाठी निघून गेलेले. त्या भव्य दालनात एकटीच बसून राहिलेली नंदिता. अंगावर रक्तवस्त्रे, मोकळे सुटलेले केस, धुराच्या काळजीने वेढलेल्या तेजस्वी अग्निशिखेसारखी दिसणारी नंदिता स्वतःच्याच विचारात बुडून गेलेली. आज अमावस्या. बरोबर 4 वर्षापूर्वीची ती अमावस्या. गंगेकाठची स्मशानभूमी. इथेच 3 वर्षापूर्वी त्यांनी नंदितेच्या पतीचा मृतदेह आणला. वाजत गाजत, अभंग भजने गात, फुलांनी अलंकारांनी मढवलेला तो तर्णाबांड सुदर्शन देह. उज्जैनीतले प्रख्यात जवाहिरे चंदनराय यांचा एकुलता एक सुपुत्र नंदनराय. देखणा, प्रेमळ, साखरेसारखी मधुरवाणी लाभलेला. गेल्याच वर्षी थाटामाटात त्याचा विवाह झालेला. पत्नी नंदितेसारखी सुखरूप, सद्गुणी लाभलेली. उज्जैनीत इतका सुंदर जोडा कोणी पाहिला नसेल. इतका अपूर्वाईचा विवाह सोहळाही कोणी पाहिला नसेल. सरदार दरकदार मंडळी घरचे कार्य समजून आलेली. एका परीने हे त्यांच्या घरचेच कार्य. कारण चंदनरायांकडचे जवाहिरे सगळ्याच लक्ष्मीवंतांच्या घरांमधून नांदत असलेले. छत्रपतींचाही आशीर्वाद आलेला. खुद्द पेशव्यांकडून नजराणा आलेला. आणि आता वर्षभरातच चंदनरायांच्या घरावर आकाशीची कुऱ्हाड कोसळलेली. झाशीहून जवाहीर दाखवून परत येत असताना नंदनराय आणि घरचे 2 सेवक यांच्यावर चोरट्यांनी हल्ला केला. जंगलातल्या आडवाट्याने चाललेल्या गाडीवर अचानक घोडे घातले. नंदनरायच्या गाडीचे घोडे उधळले आणि गाडी वेळीवाकडी भरकटत जाऊन शिलाखंडावर आपटली. गाडीवालाने वेळीच उडी टाकून लगाम खेचून धरले. गाडी थांबताच नंदनराय आणि 2 रक्षक धक्का बसला असताही कसेबसे जीवाच्या कराराने गाडी बाहेर पडले. तिघांनी पराक्रमाची शर्त करून चोरट्यांना पळवून लावून जवाहीर वाचविले. पण झटापटीत नंदनरायच्या वर्मी घाव बसला. त्यातून गाडी मोडलेली आणि घोडे जखमी झालेले. नंदनरायवर तत्काळ उपचार करणेही शक्य झाले नाही. उजाडण्याची वाट पाहून जवळच्या गावातून मदत मिळवून नंदनरायला घरी आणले. तोवर त्याचे प्राण जेमतेम नंदिताचा मुखचंद्र पाहण्यासाठी घुटमळत होते. ती जवळ येऊन बसताच त्याने मोठ्या कष्टाने डोळे उघडले. तिचा हात हातात घेतला आणि तिच्या मांडीवर प्राण सोडला. नंदनरायच्या शेवटच्या श्वासाबरोबर नंदितेची शुद्ध जी गेली ती लवकर परत आलीच नाही. काळोखाचा एक लालबुंद पट्टाच तिच्या जाणीवेवर ओढला गेला. कारण ती शुद्धीवर आली तरीही रडली नाही की आक्रोशली नाही. नुसती शून्यात बघत राहिली. तिच्या या भयकारक तंद्रीतून तिला जागे करण्याचा कितीतरी जणांनी प्रयत्न केला. पण कोणाचे शब्दही तिच्यापर्यंत पोहोचत नव्हते.
त्या काळोखाच्या पट्ट्यात जणू सारेच गोठून गेले होते. ती 3 दिवस अन्नपाणी न घेता तोंडातून शब्द सोडा पण सुस्काराही न काढता नंदिता नुसती एका खांबाला टेकून दगडासारखी अचेतन बसून राहिली. 3 दिवस गेले, 3 रात्री लोटल्या, हे देखील तिच्या गावी नव्हते. तिसऱ्या रात्रीच्या पहाटे मात्र ती त्या तंद्रीतच उठली आणि चालू लागली. दुःखातिरेकाने थकल्या भागल्या कुटुंबियांना झोप लागली होती. नंदिता बाहेर पडल्याचे कुणाच्याही लक्षात आले नाही. काळोखातून आपल्याच दुःखाची वाट चालत नंदिता स्मशानभूमीत येऊन पोहोचलेली. लांबवर एक चिता जळत असलेली, तिचा अंधुक उजेड सगळीकडे पसरलेला, तोही मधून मधून कमी जास्त होत असलेला, धाप लागल्यासारखा. इथेच तो आला. नेमका कुठे ते नंदिताला माहीत नाही. सैरभैर ती त्याला शोधते. हे सगळे हरवलेल्यांचे जग इथे कोण कुठे अग्नीचे पांघरून लपेटून चिरनिद्रा घेता घेता नाहीसे झाले. ते कसे कळणार? पण नाहीसे झाले म्हणजे सर्वत्र पसरले. पंचमहाभूतांत मिसळले म्हणजे इथल्याच कणाकणात तो आहे. आणि तो नाहीही. नंदिता भ्रमिष्ट होऊन गेली. घाटाच्या पायऱ्या उतरून ती गंगेच्या पाण्याजवळ उभी राहिली. चित्ताला एक नवीनच भ्रम तयार झाला. पाणी, काळेभोर पाणी. या क्षणी त्यावर तरंग देखील नाहीत. निश्चल, शांत, वरच्या आभाळा इतकेच निरभ्र पाणी. किंबहुना आकाश संपले कुठे आणि पाणी सुरू झाले कुठे हेही कळणे कठीण. पाणी पंचमहाभूतापैकीच एक. नंदन कुठे असेल यातही मिसळला असेल का? नंदिताच्या मनात वाऱ्याने इतस्ततः उधळलेल्या ढगासारखे विचार सैरभैर फिरत होते. मला नंदन बरोबरच पंचमहाभूतात विलीन होता येईल का? का येणार नाही? हे पाणी मला त्याच्याशी एकरूप होता येईल. समोर पसरलेले हे पात्र, काळोखाचे रहस्य उघडणारे हे दार. मी या दारातून आत गेले तर माझी आणि काळोखात मिसळलेल्या नंदनची भेट होईल. नक्कीच होईल. नीरव शांततेत एक लहानसा आवाज आणि मग पुन्हा त्यावर पाण्याचे आवरण. तरंग पसरत गेलेले, विरत चाललेले. पण ते पुरते विरण्याआधीच पुन्हा एक ध्वनी. पाण्याचे काळेकुट्ट अंतरंग भेदून गेलेला तरंग, धडपड, यत्न, महाप्रयत्न. नंदिता शुद्धीवर येते. आपण कुठे आहो? काळोखाच्या तळाशी. नंदन कुठे आहे? पण हळूहळू काळोख विरळ होऊ लागलेला, अंधुक उजाडू लागलेले. पहाटेचा मळकट धुसर प्रकाश, त्यात निश्चित होऊ लागलेले आकार. हे नाक, धारदार तरतरीत, डोळे टपोरे पाणीदार. पण नुसते तेवढेच नाही, त्या डोळ्यांत एक जरब आहे आणि एक प्रेमळ भाव. ओठ हळूहळू मंद स्मितात विलग होतात. जागी झालीस? ईश्वराची कृपा. कोण आहे हे? वेळीच पाहिलं म्हणून बरं. तुझ्या पाठोपाठ गंगेत उडी टाकली म्हणून वाचवता आलं. सारी त्याचीच योजना. कोण आहात आपण? हा प्रश्न विचारण्यासाठी ओठ विलग होतात पण शब्द फुटत नाही. तरीही प्रश्न समजला जातो, उत्तर मिळते. मी निरंतर. लोक मला स्वामी निर्भय निरंतर म्हणतात. घाबरू नकोस, तू पूर्ण सुरक्षित आहेस. स्वामींशी झालेली पहिली भेट. त्यानंतर नंदिता एखाद्या कळसूत्री बाहुलीसारखी स्वामींच्या पाठोपाठ त्यांच्या मठात गेली. घरी जाण्याचा विचारही तिच्या मनात आला नाही. जणू नंदन ते घर स्वतः बरोबरच घेऊन गेला होता. स्वामी रोज तिला उपदेश करीत, दुःख नको करू पोरी. नंदन गेला नाही. तो आहे. तुझ्या अवतीभोवती देखील आहे. फक्त तुला तो दिसत नाही, कारण त्याने इहलोकीच्या देहाचा त्याग केला आहे. पण तो नष्ट झालेला नाही. इथल्याप्रमाणेच तिथेही तो सुखात आहे. त्याचा मृत्यू झाला म्हणजे काही भयानक घटना घडलेली नाही. एका दालनातून दुसऱ्या दालनात प्रवेश करावा तसा त्याच्या आत्म्यानं या लोकातून त्या लोकात प्रवेश केलेला आहे. हळूहळू नंदिताचा तोल सावरू लागला. पण तिच्यातली पूर्वीची लाजरी, खेळकर, आनंदी तरुणी नाहीशी झाली होती. ते चैतन्य नंदनबरोबरच निघून गेले होते. आता तिच्या जागी अवतरली होती एक शांत, गंभीर, सतत विचारात बुडलेली संन्यासिनी.
स्वामींच्या उपदेशाने तिच्या मनात एक नवीनच जाणीव जागी झाली होती. परलोक तो तर या इहलोकातच आहे, फक्त आपली दृष्टीच मर्यादित आहे. भुवना माझी भुवने, ज्ञानियाचे पाहणे. हे ज्ञान चिंतनाने मिळेल, ध्यानाने मिळेल, साधनेने मिळेल, श्रद्धेने मिळेल. नंदिता स्वामींवर पूर्ण श्रद्धा ठेवून होती. वियोगाचे दुःख नष्ट झाले होते, मृत्यूचे भय लोप पावले होते. तिचा जणू पुनर्जन्म झाला होता. या स्थित्यंतराला दिवस मात्र फारच थोडे लागले. प्रकाश पडताच पदार्थ दिसायला किती वेळ लागतो. शेवटी फरक वेळेचा नसतो, अंधार उजेडाचा असतो. बघता बघता नंदिता बदलली. काल दुःखाने भ्रमिष्ट झालेली नंदिता आज सावचित्त झाली. नंदिता घरी जायला निघाली. नंदन आपल्याबरोबर सारेच घर घेऊन गेलेला नाही. सासू सासरा त्यांचे दुःख दूर करायला हवे, त्यांची समजूत घालायला हवी, त्यांना सांगायला हवे. नंदन या घरातून मोठ्या घरात राहायला गेला. मग यात दुःख कशाचे? मृत्यूचे भय नको. त्याच्या तसेच तुमच्या स्वतःच्याही. इतके दिवस ती कुठे होती? ती कसलेही स्पष्टीकरण देणार नव्हती. त्याची गरज नव्हती. जननिंदेची भीती नव्हती. आता कसलीच भीती नव्हती. ती स्वामीजींसारखीच निर्भय झाली होती. प्रस्थानाची घटिका जवळ येत होती. मनातले सारे विचार जागच्या जागी ठेवून स्वस्थ बसलेली नंदिता काही जाणवत नव्हते, काही टोचत नव्हते की काही सुकावत नव्हते. सारे गाळ खाली बसलेले, मन नुसते स्वच्छ नितळ निश्चल झालेले पाणी. बसल्या बसल्या मनाची तंद्री लागली. दूरवरून कसला तरी उजेड आल्यासारखा दिसला. त्याने मन बावरले नाही, कारण ते नेहमीसारखे चंचल राहिलेच नव्हते. त्याने शांतपणे आपल्या पाकळ्या सूर्यकमळासारख्या प्रकाशल्या, प्रकाशाच्या दिशेने वळवल्या आणि तो प्रकाश हलकेच त्या पाकळ्यांवर उतरला. पाहता पाहता सूर्यकमळ प्रकाशाने भरून गेले. पण हा प्रकाश नेहमीचा नव्हता. त्यात काहीतरी हालचाल होती. कुणाचे तरी परिचित रूप त्यात जाणवत होते. नंदितेच्या चर्येत फरक पडला. स्वामीजी चमकले. हे काय होते आहे ते पुढे झाले नाहीत. लांबूनच ते पाहत राहिले. नंदितेची प्रत्येक हालचाल टिपत राहिले. नंदिता बोलू लागली, पण हा तिचा स्वतःचा आवाज नव्हता. नंदिता बोलत होती वेगळ्या आवाजात, पण तरीही ती नंदिताच होती. तिला संदेश आला होता. परलोकातल्या नंदनकडून संदेश आला होता. याचा अर्थ नंदितामध्ये एक विलक्षण शक्ती जागी झाली होती. परलोकातले संदेश ग्रहण करण्याची शक्ती. स्वामीजींच्या आनंदाला पारावार राहिला नाही. आजवर ते अशाच व्यक्तीच्या शोधात होते. त्यांनी पारलौकिकाचा अभ्यास केला होता, पण तो अभ्यास अपुरा होता. कारण प्रत्यक्ष स्वामीजींना परलोकातले संदेश ग्रहण करता येत नसत. ती विशिष्ट शक्ती त्यांच्यात नव्हती, व्यासंगाने मिळण्यासारखी नव्हती. आणि आता परमेश्वरानेच पाठवल्यासारखी नंदिता त्यांना भेटली होती. अगदी अचानक तिच्यात शक्ती असल्याचे त्यांच्या लक्षात आले होते. त्यांच्याबरोबर राहून नंदिताने त्यांच्या कार्यात मदत केली असती तर. एका क्षणात हे सारे विचार त्यांच्या मनात तरळून गेले. नंदिता बोलतच होती. स्वामी कान देऊन ऐकू लागले. नंदनचा संदेश आहे. तुमचे उपकार मानतो. त्याच्या पत्नीला नवी जाणीव दिलीत. वस्तुस्थिती सांगितलीत. मी सुखात आहे. तिला सांगा, हा मार्ग सोडू नकोस. तुम्हीही तिला सहाय्य करा. सन्मार्गापासून परावृत्त करू नका. मोह नको. सुखी हो. बसल्या बसल्या नंदिता भुईवर डोके टेकून पडली. मोकळ्या केसांनी तिचा चेहरा झाकला गेला होता. या क्षणी ती पूर्ण रीती होती. तो गेला होता, पण अजून मूळ शरीराची जाणीव आलेली नव्हती. तिचा देह फार असहाय वाटत होता. स्वामी पुढे झाले तिला हाताला धरून उठवण्यासाठी, पण आत्ताच नंदन बोलला तो शब्द त्यांना आठवले. मोह नको, मोह नको. चपापल्यासारखे स्वामी मागे झाले. नंदिता हळूहळू थाऱ्यावर आली. काय झालं? जाऊ ना मी घरी? तिने विचारले. समोरच्या समईचा प्रकाश तिच्या चेहऱ्यावर
झळाळत होता. या क्षणी ती फार आकर्षक दिसत होती. जणू एखादे दिव्य पारलौकिक शरीर ती ल्यायली होती. आणि तरीही ती अत्यंत विलोभनीय मातीचीच उभारलेली आकृती दिसत होती, केवळ शरीर म्हणून प्राप्त करून घ्यावीशी. स्वामींनी विचाराला आवर घातला. नंदिता विचारित होती, जाऊ ना मी? नाही नंदिता. आत्ता नंदन आला होता. त्यानं माझ्यावर जबाबदारी टाकली आहे तुला सन्मार्गाला लावण्याची. त्यानं? नंदिता, तुझ्याकडे मी याचना करतो. तू माझ्यासोबत राहा. माझ्या कार्याला मदत कर. आपण जनतेला पारलौकिकाचं ज्ञान करून देऊ. तुझ्यात अलौकिक शक्ती आहे नंदिता. ती वाया घालवू नकोस. नंदनकडून तुला दैवी साक्षात्कारच झाला आहे. आता तुझं कार्य फार मोठं आहे. मी कसलं कार्य करू? घरी परत जाऊन तू केवळ सासू सासऱ्यांचं दुःख निवारायचं आहे. त्यांना मृत्यूपासून निर्भय करायचं आहे. नंदिता विचारात पडल्यासारखी स्तब्ध उभी. नंतर आपण देशभर फिरू, प्रवचनं देऊ, मठाची स्थापना करू. ती अजूनही विचारातच. मग देशील ना मला साथ? नंदिता खाली वाकली. तिने स्वामींच्या चरणांना स्पर्श केला. त्यानंतर 4 वर्षे लोटलेली 2 संन्यासांचा जीवनक्रम एकत्र चाललेला. उज्जैनीहून काशी, काशीहून आग्रा, मग दक्षिणेत, पुन्हा मध्य प्रदेशात, नंतर पेशव्यांच्या पुण्यात. संबंध देशभर फिरून दोघे प्रवचने देत, पारलौकिक संदेशाची प्रात्यक्षिके करीत, जनतेत नवीन विचार आणण्याची सिकस्त करीत. लोक गोळा होत प्रवचने ऐकत, कुणी ज्ञानासाठी, कुणी रंजन म्हणून, कुणी हेटाळणीसाठी, त्यांना खोटे ठरवण्यासाठी देखील. दोघांच्या संबंधाविषयी लोक नाही ते बोलत, पण दोघेही त्या पलीकडे होती. त्यांचे आयुष्य संन्यस्त होते. अशी 4 वर्षे गेली आणि आजची अमावस्या. विचार करता करता गेल्या 4 वर्षातल्या साऱ्या घटना नंदितेच्या डोळ्यांसमोरून जातात. वाटते या प्रवासात कुठे पोचलो आहोत आपण? काय साधले, काय गमावले, काही कळत नाही. असल्या प्रश्नांची उत्तरे काळच देतो. एकाएकी वाड्याचा दरवाजा ठोठावला जातो. साखळी खळखळ वाजते उद्दामपणे. नंदिता तंद्रीतून खाडकन जागी होते. दारात घोडेस्वार उभे असतात. सर्वात पुढचा घोडेस्वार घोड्यावरून उडी मारून खाली उतरतो. दरवानाला सांगतो, स्वामीजींना बोलाव, श्रीमंतांचा निरोप आहे. स्वामीजी ध्यानाला बसलेत. जासुदाच्या कपाळाला आठी पडते. सांगितले ना श्रीमंतांचा निरोप आहे म्हणून. दरवान चुळबुळत उभा. नंदिता खाली येते. काय झालं ती विचारते. अमावस्याला चंद्र उगवलेला पाहून जासूद थक्क. ओशाळल्या आवाजात तो सांगतो, स्वामीजींना वाड्यावर बोलावलं आहे. आत्ताच्या आत्ता. आत्ता? रात्रीच्या 3ऱ्या प्रहरी? नंदिता आश्चर्याने विचारते. सूर्योदयानंतर आलं तर नाही का चालणार? नाही बाई, जासूद असहायपणे सांगतो. श्रीमंत सरकार फार बेचैन आहेत. दिवसाच्या 3ऱ्या प्रहरापासून पिणं चाललंच आहे. त्यात कुणीतरी आपल्याविषयी काहीतरी कानावर घातलं झालं. झालं. स्वारी खवळली. आत्ताच्या आत्ता बोलावून आणा. लगेच शहानिशा करतो म्हणून हटून बसली. नाईलाजानं आलो निरोप घेऊन. ठीक आहे, स्वामीजी येतील, आपण पुढे व्हा. जासूद एका घोडेस्वाराला पाठीमागे ठेवतो. सोबत वाड्यावरून पाठविलेली काळ्या घोड्याची बंद गाडी. इतर घोडे काळोखात दौडत दौडत नाहीसे होतात. काही क्षणातच स्वामीजी खाली येतात. म्हणतात, चला थांबा, मीही बरोबर येते. नंदिता म्हणते, नको. कशाला? मग हलक्या आवाजात ते तिला सांगतात, तुझ्यासारख्या रूपवती तरुणीनं वाड्यात येणं चांगलं नाही. श्रीमंतांची बायकांच्या बाबतीतली कीर्ती ठाऊक आहे ना? असू दे, मी भीत नाही. आपल्यावर काही प्रसंग ओढवलाच तर माझी मदत नाही का होणार? प्रसंग कसला? वेळ काळ काही सांगून येत नाही. मी येते बरोबर. दोघे बंद गाडीत चढतात.
गाडी सुरू होते. घोडेस्वार गाडीच्या पुढे दौडू लागतो. वाड्यात सारे शांत असते. फक्त एका दालनात झुंबर जळत असते. जासूद स्वामींना आणि नंदितेला आत घेऊन येतो. श्रीमंत बिछायतीवर बसलेले, अंगावरचे जड कपडे, अलंकार इत्यादी उतरवून ठेवलेले, जीभ जड झालेली, डोळे तांबडे लाल, हातात मद्याचा प्याला. लवकरच जवळच कारभारी बसलेले. त्यांचा पोशाख मात्र अगदी आत्ताच दरबार उठलेला असावा तसा नीटनेटका. स्वामीजी आत येता क्षणी श्रीमंतांना मुजरा करतात. नंदिताही मान लववते. आपणच स्वामीजी. श्रीमंत किंचित खवचटपणे उद्गारतात. स्वामी निर्भय निरंतर. होय ना? होय, मीच. आमच्या कानांवर आपल्याविषयी तक्रारी आल्या आहेत. त्या खऱ्या का? स्वामी काहीच बोलत नाहीत. आपल्या मठामध्ये आपण पिशाच नाचवता. क्षमा असावी सरकार, पण हा आरोप खरा नाही. परलोकाविषयीच्या खोट्या कल्पना जनतेत पसरवून हे त्यांच्या चैनीला उत्तेजन देतात. श्रीमंताच्या प्यालात मद्य ओतीत कारभारी म्हणतात, हे खरं का? परलोकाविषयीच्या माझ्या कल्पना खोट्या नाहीत. स्वामीजी म्हणतात, नरक आणि यमदूत अस्तित्वात नाही. असं सांगितल्यावर लोक पापाला प्रवृत्त होणार नाहीत का? कारभारी, मुळीच नाही. उलट परलोकात आत्म्याला विषयोपभोग मिळू शकत नाहीत, तेव्हा त्याविषयीची लालसा इथेच नष्ट करावी असं मी सांगत असतो. असं नंदितेकडे छद्मीपणानं पाहात श्रीमंत म्हणतात, आपण स्वतः त्या लालसेपासून मुक्त आहात असंच आम्ही समजायचं का? ही माझी सहकारी आहे. स्वामी संतापाला आवर घालून म्हणतात, आमची दोघांचीही वृत्ती संन्यस्त आहे. या बाईच पिशाच नाचवतात अशी ख्याती आहे. कारभारी, आमच्या कार्याचा कृपा करून असा उपहासानं उल्लेख केला जाऊ नये. हिच्या अंगी एक विलक्षण दैवी सामर्थ्य आहे, ज्यामुळे परलोकात आत्मे तिचा मध्यस्थ म्हणून उपयोग करून इहलोकातल्या माणसांशी संपर्क साधतात. भाकड कथा, निव्वळ भाकड कथा. प्याल्यातील मद्य गटागट पिऊन प्याला रिता करीत श्रीमंत ओरडतात, परलोकातले आत्मे कशाला संपर्क साधतील? ते स्वर्गात जातात किंवा नरकात जातात, त्याशिवाय त्यांना वेगळी गती नाही. तुम्हाला काय म्हणायचंय? आजवर ज्ञानी पुरुषांनी, कीर्तनकारांनी, पुराणिकांनी, कवींनी, विद्वानांनी स्वर्ग आणि नरक या दोनच ठिकाणी मृतत्वे वास करतात असं सांगितलं. ते सारे मूर्ख होते की ते खोटं बोलत होते? श्रीमंतांचा आवाज विलक्षण चढलेला. केवळ मद्यानेच त्यांचा तोल जात आहे असे नाही, त्यांच्या मनात एक विचित्र भीती जागी झाली आहे. त्या भीतीशी ते स्वतःच जणू झगडतायत. त्यांच्यासमोर आता स्वामीजी नाहीत, कारभारीही नाहीत. त्यांच्यासमोर उभी आहे ती फणा काढलेली एक अजस्त्र भीती, जी सावकाश त्यांच्या रोखाने पुढे होत आहे. तिच्यापासून प्राण वाचविण्यासाठी ते लढतायत, एकटेच लढतायत, आणि आपण हरणार आहोत या खात्रीने ते अधिकच वेडेपिसे होत चालले आहेत. कोण म्हणतं परलोकातले आत्मे आमच्या भोवती आहेत? कशाला येतील ते इथं? आम्ही काय त्यांची श्राद्ध केली नाहीत की त्यांनी स्वर्गाला जावं म्हणून होम हवन केले नाहीत, दानं दिली नाहीत की ब्राह्मणांना एका दशनया करायला लावल्या नाहीत? हे सगळं खोटं. या सगळ्यांनी आमचे पूर्वज संतुष्ट झालेले नाहीत? तुम्हाला काय म्हणायचंय? ते इथं आहेत, आमच्यावर नजर ठेवून आहेत. भीतीने त्यांचा चेहरा आक्रसतो. डोळ्यांत एक वेडसर चमक येते. आक्रसलेल्या चेहऱ्यावर भेदक स्मित येते. तुम्हाला या भलत्या प्रहरी इथं का आणण्यात आलं आहे माहीत आहे? तुम्ही दिवसाचा प्रकाश पाहू नये म्हणून. तुमची दोघांचीही रवानगी वाड्यातल्या अंधार कोठडीत होईल, तुमची आणि तुमच्या जगावेगळ्या मतांची. पुन्हा झोकळण्याखात बोटे नाचवीत ते ओरडतात, तुम्हाला काय वाटलं?
तुम्ही जगभर सांगत फिराल की आमचे पूर्वज स्वर्गात न जाता इथं आमच्या कर्तृत्वावर पहारा करीत आहेत आणि ते सांगायला आम्ही तुम्हाला मोकळं ठेवू? कोण आहे रे तिकडे? पण त्यांचे पुढचे शब्द तोंडातल्या तोंडातच राहतात. अचानक खळ आवाज होऊन झुंबर खाली कोसळते. दालनात बिलोरी काचांचा खच पडतो. वाऱ्याचा एक प्रचंड झोत दालनात शिरून सर्वत्र घोंगावू लागलेला. त्यामुळे तुळईला टांगलेली हंडी जोरजोराने हेलकावू लागलेली. तिच्यातल्या वाती आता विजतात की मग अशा झालेल्या. त्या विजल्या की मग दालनात सारा काळोख पसरेल. विझू पाहणाऱ्या त्या वातींच्या अंधुक उजेडात श्रीमंतांना दिसतो तो आंतरिक तेजाने उजळलेला नंदितेचा चेहरा. तो चेहरा आता मगासारखा रूपवान राहिलेला नाही, कारण तो विलक्षण क्रुद्ध आहे, संतप्त आहे. ओठ चिडीने विलगले आहेत. त्यातून बाहेर पडणारा आवाज विलक्षण धारदार आहे. ते आले आहेत थोरले पेशवे, ज्यांनी पराक्रम गाजवून मराठी मुलूक वाढविला. ते शर्मेने मान खाली पाहून आपल्या वंशजांचा अधपात ब्राह्मण भोजनं घातलीत. आम्ही स्वर्गाला जावं म्हणून दानं लुटून मुलूक वाढत नसतो. चैन कमी व्हावी, विलास आटपावेत, पराक्रम वाढवावा, नाहीतर टोपीकरांच्या घशात सारा मुलूक जाईल. सावध व्हा, नाहीतर दास्य येईल. सारा देश आपल्या नावानं बोट मोडेल. कुत्र्याच्या मौतीनं मरावं लागेल. सावध व्हा, सावध व्हा. पराक्रमावर राख जमली आहे. फुंकर कुणी घालायची? सावध. नंदितेच्या चेहऱ्यावरचे तेज हळूहळू मावळत जाते. बेहोशपणे अंग टाकून ती गालिच्यावर पसरलेली. दालनात मत्तपणे संचारणारे ते वादळ वारे थांबलेले, हंडीचे झोके थांबलेले, वाती स्थिर झालेल्या. तारवटलेल्या नजरेने गालिच्यावर पडलेल्या नंदितेकडे बोट दाखवीत श्रीमंत थकल्या आवाजात बोलतात, घेऊन जा, या दोघांनाही घेऊन जा. अंधार कोठडीत ठेवा आणि उद्याचा दिवस उजाडण्याच्या आत यांना देहदंडाची सजा द्या. देहदंड? कारभारी विस्मयाने विचारतात. मग आमची निर्भत्सना करून ते जिवंत राहतील कशासाठी? ज्यांच्या कीर्तीच्या आगीत आम्ही होरपळत आहोत अशा आमच्या पूर्वजांना पुन्हा आणण्यासाठी? आमची नालायकी पुन्हा पुन्हा त्यांच्या तोंडून ऐकून घेण्यासाठी? नाही नाही, दोघंही मेलीच पाहिजेत या क्षणानंतर. जनतेला त्यांचं नख दिसता कामा नये. शक्य तितक्या गुप्तपणे. ही बातमी वाड्याबाहेरही जाणार नाही. इतक्या गुप्तपणे. पण ही दोघं मेली पाहिजेत, मेलीच पाहिजेत. अंधारे तळघर. त्याला एक अगदी चिमणी एवढा लहानसा झरोका. त्यातून आत आला न आला सा प्रकाश. 4 चिरेबंदी भिंतींनी जमवलेल्या काळोखात तो कुठे नाहीसा होतो हे कळतही नाही. विचारात मग्न होऊन बसलेली नंदिता. त्या अरुंद जागेत हातभर अंतरावरच बसलेले स्वामीजी. दोघेही एकमेकांशी बराच काळ बोलू शकत नाहीत. बोलण्यासारखे उरलेलेच काय आहे? मग स्वामी तिच्या किंचित जवळ सरकतात. तिच्या खांद्यावर हात ठेवतात. तिला थोडे विचित्र वाटते. स्वामी तिला कधी स्पर्श करीत नाहीत. नंदिता. स्वामीची हाक आज नेहमीपेक्षा वेगळीच. नंदिता, आपण आज मरणार आहोत. हं. नंदिता, इतर कोणाकडे सांगायला लाज वाटली असती, पण तुझ्याकडे. तू मला ओळखतेस नंदिता. आजवर मी तुझ्याशी अत्यंत संयमाने वागलो. इतर कोणालाही अशक्य असा संयमानं. हे काय बोलणं आज काढलं आहे? आजवर मी साऱ्या वासनांना उपाशी ठेवलं, कडक ब्रह्मचर्य पाळलं. त्यातून तुझ्यासारखी रूपवती मला भेटली, तरीही मी मनाला आवर घातला. आपल्या कार्याची शुद्धता राहावी म्हणून, आपल्या नात्याची प्रतिष्ठा राहावी म्हणून. पण आता मरणाच्या दारात असताना वाटतं इथून अतृप्त जाऊ नये. वासना तशीच अपुरी सोडून जाऊ नये. स्वामीजी, दूर जाऊ नकोस नंदिता. आता कुणासाठी आपण चारित्र्य शुद्ध राखायचं? आता आपल्याला जगाचं दर्शनही होणार नाही, ना जगाला आपलं. अंधारात एखाद्या सर्पाला स्पर्श व्हावा तशी दचकून नंदिता उभी. एक क्षण
फक्त एकच क्षण तिला विलक्षण घृणा वाटते. जे विचार पूर्वीच आपण फेडून टाकले त्याची ओंगळवाणी लपतरं अंगावर पडली असे वाटते. पण त्यातून ती सावरते. मग तिला आपल्याकडे याचना करणाऱ्या त्या पुरुष देहाविषयी अपार अनुकंपा वाटते. एखाद्या मातेच्या वात्सल्याने ती त्यांना म्हणते, स्वामीजी, भलत्या मोहात स्वतःला हरवू नका. मला माहीत आहे तुम्ही खरे असे नव्हेत. हा काळाकुट्ट क्षण तुम्हाला भुलवतोय. आजवर धैर्यानं संयम पाळलात, तसेच या एका क्षणाला जिंका. कशासाठी पण नंदिता, हे कशासाठी? आजवर तुम्ही जगाला सांगत आलात, विषय वासना जिंका म्हणजे परलोकात दुःख होणार नाही, मृत्यूनंतर. स्वामीजी एकदम नंदितेच्या कमरेला मिठी मारून लहान मुलासारखे हमसाहमशी रडू लागतात. काय झालं स्वामी, काय झालं? मला भीती वाटते नंदिता, भयंकर भीती वाटते. कसली? मरणाची. मला मरायचं नाही नंदिते, मला मरायचं नाही. आणि संयम ठेवायचा नाही. मला संन्यासी राहायचं नाही. आपण लग्न करून संसार करू. मला सुख हवं, शरीर सुख हवं. मला जिवंत राहायचंय, मला मरायचं नाही ग. मला मरणाची भीती वाटते. मरणाची भीती? निर्भय निरंतराला? नाही नाही स्वामी, कुणातरी दुष्ट शक्तीनं या क्षणी तुमचा ताबा घेतला आहे. त्याशिवाय तुम्ही असं बोलणार नाही. मरणाची भीती सोडायला तुम्हीच लोकांना सांगत आलात आजवर असेल. मला ते खरं वाटत नाही. मला काही सुचत नाही. दुसऱ्यांच्या मरणाचा विचार मला कशाला? मला स्वतःला मला मरायचं नाही. मला. शांत व्हा स्वामी. मरण भयंकर नाही. मरण म्हणजे केवळ या शरीराचा त्याग. परलोक इहलोकासारखाच आहे. क्षणभरच स्वामी तिच्याकडे पाहत राहतात. स्वतःचे शब्द तिच्या तोंडातून ऐकत राहतात. मग सारे असह्य होऊन तिला म्हणतात, नंदिता, हे बोलू नकोस. निदान या क्षणी तरी बोलू नकोस. कारण हे सारं सारं खोटं आहे. मी एक सामान्य, अतिसामान्य माणूस होतो नंदिता. पण जनतेने मान द्यावा, सन्मान करावा यासाठी हपापलं होतो. रूढ तत्वापेक्षा काहीतरी वेगळं सांगितल्याखेरीज लौकिक मिळणार नाही म्हणून मी माझं स्वतःचं तत्त्वज्ञान उभारलं. पण ते खरं नाही ग, खरं नाही. खरी आहे ती फक्त भीती, मरणाची भीती. मी काय करू ग, मी कुठं जाऊ? आणि ते तिला गच्च मिठी मारून हुंदके देऊन रडू लागतात. नंदिता एखाद्या कठपुतळीसारखी उभी. तिला त्यांचे आश्चर्य वाटत नाही, दुःख होत नाही, संताप येत नाही की द्वेष वाटत नाही. तिच्या साऱ्या बाजूंनी आता फक्त संभ्रमाच्या लाटा हेलावत आहेत. स्वामी म्हणतात की इतकी वर्ष सांगितलेलं खोटं, मग काय खरं? इतके दिवस या माणसावर श्रद्धा ठेवली, तो माणूस आज खोटा निघाला. पण ती श्रद्धाही खोटी. आणि खोट्या माणसावरच्या खऱ्या श्रद्धेनं आपल्याला दिलं ते खरं की खोटं? परलोक खोटा, मग आपल्यापर्यंत संदेश घेऊन येणारा तो प्रकाश खरा की खोटा? आणि मग मृत्यू म्हणजे काय? आपण आजवर जे सांगत आलो ते की वेगळेच काही? ते आत्ताच्या या क्षणा इतके कडवट भेसूर असेल का? आणि मृत्यूनंतर आपण कुठे जाऊ? तिथे कोण असेल? नंदन की स्वामीजी? आजवर आपण त्यांना साथ दिली, ती यापुढे तोडायची नसेल तर ती टिकेल तरी कशी? प्रश्न प्रश्न प्रश्न. कोठडीतल्या अंधारात नंदिता उभी आहे. ज्याच्या चरणाशी ती आजवर लीन झाली तो तिच्या पायाशी पडला आहे. कोठडीत काळोख दाटून आला आहे. नंदिता वर पाहते. चिमणी एवढ्या छोट्या झरोक्यातून नव्या दिवसाचा प्रकाश भीत भीत आत येत आहे. तो चिमुकला प्रकाश खरा की भोवताली उसळणारा हा काळोखाचा समुद्र खरा? संभ्रमाच्या लाटा नावाची कथा समाप्त.